30 डिसेंबरला आम्ही फॉर्म भरला इलेक्शनसाठी आणि 31ला माझा फॉर्म वैध ठरला गेला. माझ्यासोबत एक अपक्ष उमेदवार होते आणि त्याचसोबत मकरंद नार्वेकर ही भाजपमधून वैध ठरले होते. त्यानंतर आम्ही जेव्हा रिचर्डसनच्या बाहेर आलो तेव्हा राहुल नार्वेकर यांनी माझ्या मिस्टरांना त्यांच्या कारमधून घेऊन गेले आणि त्यांचे जे कार्यकर्ते त्यांनी मला दुसऱ्या कारमधून घेऊन गेले त्यांच्या कप्परेटच्या बंगल्यावरती. त्यानंतर तिकडे गेल्यावर मी त्यांना बोलली मी तुमच्या ऑफिसमध्ये येणार नाही, मला घरी जायचं आहे, माझी 2 लहान मुलं आहेत. मी घरी गेल्यानंतर त्यांनी माझ्या मिस्टरांशी बोलले, त्यांना खूप आग्रह केला की तुम्ही फॉर्म मागे घ्या, पण त्यांनी बोलले की माझी मिसेस इंडिपेंडंट विचारांची आहे आणि ती स्वतः ठरवेल की तिला फॉर्म मागे घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे. तर त्यांनी मला कॉल केला माझ्या मिस्टरांच्या फोनवरून आणि ते स्वतः राहुल नार्वेकर माझ्याशी बोलले की वहिनी तुम्ही 5 मिनिटांसाठी आमच्या ऑफिसमध्ये येऊन मला भेटा. तर मी बोलली ते आता शक्य नाही आहे, मला माझ्या मिस्टरांशी बोलायचं आहे, माझ्या मिस्टरांना तुम्ही घरी पाठवून द्या. त्यांनी मिस्टरांना घरी पाठवलं, पण त्यांच्यासोबत त्यांचे PAही आले आमच्या घरी आणि ते PA मला समजवत होते की तुम्ही फॉर्म मागे घ्या, तुम्हाला चांगली ऑफर आहे, ही अपॉर्च्युनिटी चांगली आहे, तुम्ही कधी एवढे पैसे कमवणार, 1-2 लाख रुपये तर तुमचे असेच खर्च होणार, तुम्ही तसे पण अपक्ष आहात, अपक्षाला कोणी वोट देत नाहीत आणि आमचा पक्ष खूप मोठा आहे, तर तुम्ही तसेही हारणार आहात आणि आम्ही जिंकणार आहोत. तर मी बोलली मला मान्य आहे, मी हारेल या जिंकेल ते माझं मला ठरवू देत की मला फॉर्म मागे घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे, तुम्ही नका सांगू मला. त्यानंतर त्यांनी मी ऐकली नाही म्हणून त्यांनी मला बोलले की म्हणजे पूर्वी एक राजू करून होते, त्यांचं असं केलं, मी त्यांना तडीपार केलं, त्यांना आम्ही अँटी करप्शनचे केसेस लावले. तर त्यांना हे सांगायचं होतं का की तुमच्यावरही फ्युचरमध्ये आम्ही अँटी करप्शन केस या तुम्हालाही आम्ही नामोनिशान तुमचं कुलाब्यामधून मिटवून टाकू, हे तुम्ही सांगणारे मला कोण, हे मी विचारते त्यांना. आणि त्यानंतर त्यांनी मला बोलले की चला तुम्हाला 5 नाही 10 लाख रुपये देतो आणि तुम्ही तुमचा फॉर्म मागे घ्या. त्यानंतर मी त्यांना बोलली मी विचार करून सांगेल, तुम्ही आता जा. माझे मिस्टर त्यांना घेऊन गेले तरीही ते ऐकले नाहीत. ते 4 वाजता परत आमच्या घरी आले, आमचा दरवाजा बेल वाजवली, मग आम्ही डोअर ओपन नाही केला आणि मी समजली की आता हे मला फोर्स करणार खूप. त्या भीतीने मी माझ्या मुलांना घेऊन तशीच घरातून निघाली 4:30ला आणि मी बाहेर गेली. माझा फोन चालू होता त्यावेळी, पण कारण उमेदवाराला कोणी कॉल करू शकत नाही हे मला माहिती होतं, तर मी फोन चालू ठेवला होता, पण माझे मिस्टर कुठे निघून गेलेले हे मला माहीत नव्हतं. त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता मला आणि मला खूप भीती वाटत होती की कुठे त्यांना काही करून देणार नाही ना. आम्ही ठरवलंय की लोकशाहीसाठी लढायचं आहे, सत्तेसाठी नाही लढायचं आहे आम्हाला, तर घराणेशाही मिटवायची आहे आणि त्यासाठी आम्ही लढणार होतो. तर पण आम्हाला ते बोलूच देत नव्हते दोघांना की तुम्ही फॉर्म मागे घ्या या नका घेऊ, आमचा काय डिसिजन आहे ते विचारायचंच नाहीये, फक्त त्यांचा डिसिजन आमच्यावरती लादतायत. हे आरोप हास्यास्पद आहेत आणि त्याची कारणं स्पष्ट आहेत. सर्वप्रथम या महिलेला, ज्यांचं नाव तुम्ही आत्ताच सांगितलं पवार, यांना आजपर्यंत मी आयुष्यात एकदाही बघितलंही नाहीये, त्यामुळे त्यांना धमकवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. 1 नंबर 2, आपण धमकवतो कधी, जेव्हा आपली बाजू कमजोर असेल तेव्हा. आपण एक लक्षात घ्या, या कुलाबा विधानसभा मतदारसंघात 1 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत मला 50,000 मतांचं मताधिक्य आहे. वॉर्ड क्रमांक 225 मध्ये मला 12,000 मतांचं मताधिक्य आहे. वॉर्ड क्रमांक 226 मध्ये मला 14,000चं मताधिक्य आहे. वॉर्ड क्रमांक 227 मध्ये मला 9,000 मतांचं मताधिक्य आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे 3 वॉर्ड अत्यंत सुरक्षित आहेत आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचा विजय ह्या वॉर्डातनं निश्चित असताना कोणालाही धमकावण्याचा किंवा कोणालाही विड्रॉ करायला सांगायचा प्रश्नच येत नाही. नंबर 3, जर का आपण बघितलं तर विड्रॉलची तारीख कधी होती? विड्रॉलची तारीख मला वाटतं 2 तारीख होती. आजची तारीख काय आहे? 7 तारीख. मग 5 दिवस काय प्लॅनिंगमध्ये गेले का? 5 दिवस तुम्ही प्लॅनिंगमध्ये घालवले का? वेगवेगळ्या राजकीय पक्षांना पकडून त्यांच्याबरोबर स्कीमिंग करून मग ह्या संदर्भातला खुलासा करावा
मला एक समजत नाही, विरोधी पक्षातले खासदार हे त्या महिलेच्या बाजूला बसून स्टेटमेंट करतात, यातून राजकीय प्रकरण आहे, हे संपूर्णपणे पॉलिटिकली मोटिवेटेड आहे, हे स्पष्ट आहे. आपण एक लक्षात घ्या गोष्ट की या मतदारसंघात शिवसेना असो किंवा काँग्रेस असो किंवा इतर कोणी पक्ष असो, यांना आपला पराजय स्पष्ट दिसत आहे. हा व्यक्ती जो हे आरोप करत आहे, मला वाटतं त्याचं नाव दीपक पवार आहे. मी आत्ताच हे आरोप ऐकल्यानंतर थोडीशी माहिती घेतली आणि असं समजून येत आहे की गेल्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत या व्यक्तीवरती स्वतःवरती गुन्हा दाखल आहे की यांनी शिवसेना पक्षाच्या उमेदवार यामिनी जाधव विरुद्ध जो उमेदवार इकडनं उभा राहिलेला अपक्ष, त्याला विड्रॉ करण्यासाठी धमकावलं व पैशाचं आमिष दिलं. या संदर्भातला FIR कफपरेट पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेला आहे. याची माहिती मला आत्ताच मिळालेली आहे. त्यामुळे अशी लोक जे स्वतः हिस्ट्री शीटर्स आहेत, ज्यांचा हा प्रोफेशनल धंदा आहे उमेदवाऱ्या भरून पैसे उकळण्याचा, त्यांच्यासाठी हे सगळं कारस्थान दुर्दैवाने राजकीय पक्ष पण त्याच्यात मदत करून समाजात एक चुकीचा मेसेज पाठवण्याचं काम करत आहेत.